I'm Assistant Professor S.V. Shezare from Agricultural Engineering Department. In last session we learned about surveying. This session we will start with contour. Okay. Now what is meant by a contour? A contour is defined as a line of intersection of level surface with the surface of the ground. Okay. हा जर एक टेकडी किंवा हिल असेल किंवा एखादा उंच असलेला भाग असेल किंवा फ्लॅट लँड असेल आणि त्याच्यावरती इथे काही पॉईंट्स आपण घेतो बरोबर, कारण जे इक्वल इलिव्हेशनचे जे पॉईंट्स जोडणारी जी लाईन आहे तर त्याला आपण इनडायरेक्टली काय म्हणतो, कंटूर लाईन. ओके. सो कंटूर मीन्स अशी लाईन आहे, लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे ऑफ लेवल सरफेस. ओके. विथ द सरफेस ऑफ द ग्राउंड, म्हणजे ग्राउंडपासून मेजर केलेलं डिस्टन्स ऑल इक्वल पॉईंट्स. ओके. आणि त्या पॉईंट्सना जोडणारी जी लाईन आहे तर त्याला काय म्हटलं जातं, तर कंटूर ओनली. ओके. ओनली कंटूर. अँड कंटूर लाईन इट इज डिफाइंड ॲज द लाईन जॉइनिंग द पॉईंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन दॅट इज कॉल्ड ॲज contour line. Okay. Now the contour lines of an area are presented in a map known as contour map. Okay. ज्याच्यामध्ये कंटूर लाईन्स नुसार एरिया दाखवला जातो किंवा कंटूर लाईन्सचा यूज करून एरिया रिप्रेझेंट केला जातो, तर त्या मॅपला म्हटलं जातं कंटूर मॅप. ओके. और टोपोग्राफिक मॅप. ओके. Then in addition to the contour lines, a topographic map includes features like streams, rivers, reservoirs, valleys, hills, bridges, culverts, roads, fences, etc. ओके. टोपोग्राफिक जो मॅप असतो तर त्यामध्ये कंटूर लाईन्स पण रिप्रेझेंट केलेले असतात आणि त्याचबरोबर फीचर्स जसे की स्ट्रीम्स असतील, रिव्हर्स असतील, रिझर्वायर्स, व्हॅलीज, हिल्स, ब्रिजेस, कल्वर्ट्स, रोड्स, फेन्सेस, एक्सेट्रा. ओके. Now contour interval. Okay, the constant vertical distance between two consecutive contour lines is called as contour interval. Okay. दोन कंटूर लाईन्स मधलं जे वर्टिकल डिस्टन्स आहे तर त्याला म्हटलं जातं कंटूर इंटरवल. ओके. अँड द कंटूर इंटरवल इज केप्ट कॉन्स्टंट. ओके. अदरवाईज द मॅप विल बी मिसलिडिंग. म्हणजे जी कंटूर इंटरवलची जी व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट असते. मीन्स फॉर एक्झाम्पल फर्स्ट टू लाईनमधलं जर 1 मीटर असेल तर सेकंड लाईनमधलं सुद्धा जे डिस्टन्स आहे कंटूर लाईनमधलं सेकंड अँड थर्ड तर ते सुद्धा 1 मीटर इतकंच असेल. ओके. त्यानंतर द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर लाईन्स इज नोन ॲज द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ओके. म्हणजे दोन कंटूर लाईन्समधलं हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स आहे तर त्याला काय म्हटलं जातं, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ओके. नाव द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट फॉर अ गिवन कंटूर इंटरवल डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द ग्राउंड अँड द कंटूर इंटरवल डिपेंड्स ऑन द फॉलोइंग factors. Okay. First, that is time and fund available for the field, then office work, then purpose and extent of survey, then nature of the ground and scale of the map. Okay. Then next point, that is characteristics of contour lines. This is most important point. Okay. यावरती बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात की गिव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंटूर लाईन्स. ओके. ॲटलिस्ट तुम्हाला 4 to 5 कंटूर लाईनचे कॅरेक्टरिस्टिक्स तरी माहीत असले पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट ऑल पॉईंट्स ऑफ द कंटूर लाईन्स हॅव द सेम इलिव्हेशन. याच्या डेफिनेशनमध्येच आहे की अशी लाईन की जी इक्वल इलिव्हेशन पॉईंट्सना जोडते तर त्यांना आपण काय म्हणतो, कंटूर लाईन. सो इट्स बेसिक जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ते कोणतं आहे, तर ऑल द पॉईंट्स ऑफ कंटूर लाईन्स हॅव द सेम इलिव्हेशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिफॉर्मली स्पेस्ड कंटूर लाईन्स इंडिकेट्स युनिफॉर्म स्लोप, वेअर ॲज स्ट्रेट, पॅरलल अँड इक्वली स्पेस्ड लाईन इंडिकेट्स अ प्लेन सरफेस. ओके. आता जर दोन कंटूर लाईन्समधलं डिस्टन्स हे युनिफॉर्म असेल, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 मीटर असं जर असेल तर तो जो कंटूर लाईनचा जो रिजन आहे किंवा तो जो एरिया आहे तर तिथला जो स्लोप असतो तर तो युनिफॉर्म स्लोप असतो. ओके. देन स्ट्रेट लाईन्स, ज्या स्ट्रेट लाईन्स असतात, कधी कधी कंटूर लाईन्स ह्या स्ट्रेट येतात. ओके.
सो स्ट्रेट लाईन्स असतील, इक्वली स्पेस्ड असतील, तर तो जो रिजन आहे तर तो फ्लॅट रिजन म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वाईडली स्पेस्ड कंटूर लाईन्स इंडिकेट अ फ्लॅट ग्राउंड अँड क्लोजली स्पेस्ड कंटूर लाईन्स इंडिकेट स्टीप ग्राउंड. ओके. जर कंटूर लाईन्स ह्या वाईडली रिप्रेझेंट केले असतील, एकमेकांपासून खूप म्हणजे बऱ्यापैकी लांब असतील, तर त्या ज्या कंटूर लाईन्स आहेत तर त्या काय रिप्रेझेंट करतात, तर फ्लॅट ग्राउंड सरफेस. ओके. आणि जर क्लोजली स्पेस्ड कंटूर लाईन्स असतील तर त्या लाईन्स रिप्रेझेंट करतात स्टीप ग्राउंड. ओके. म्हणजे एखादं माउंटेन असेल, हिल असेल. ओके. देन a series of closed contours with the higher values inside indicates a summit or hill. ओके. जेव्हा ज्या कंटूर लाईन्स आहेत तर त्याची जर जी इनसाईड व्हॅल्यू असेल ती जर हाय असेल, म्हणजे 85 बरोबर, जी शिखराची जी व्हॅल्यू असते, कोणत्याही डोंगराचं जर शिखर असेल तर त्याची जी व्हॅल्यू असते ती ऑब्वियसली हाय असणार आहे. ओके. किंवा कळस असेल. ओके. तर मग 85 आहे तर इथे परत 80 असेल सपोज, किंवा त्यानंतर 75 असेल एक्सेट्रा. ओके. सो जर जी काही सेरीज आहे क्लोज कंटूर लाईन्सची तर त्याच्यामधली जी हायेस्ट व्हॅल्यू जी आहे तर ती आतून जर सुरू होत असेल तर तो जो कंटूर लाईनचा जो पॅच आहे तर तो हिल असतो. ओके. ओके. नाव द नेक्स्ट characteristics that a series of closed contour lines with the higher values outsides indicate the depression. ओके. म्हणजे जर जे आउटसाईडची जी कंटूर लाईन आहे तर त्याची व्हॅल्यू जर हाय असेल तर ते काय रिप्रेझेंट करतं, एरिया, किंवा तो एरिया काय रिप्रेझेंट करतो तर डिप्रेशन, एखादा खड्डा किंवा एखादा खोलगट भाग त्या ज्या कंटूर लाईन्स असतील तर त्या रिप्रेझेंट करतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट, कंटूर लाईन्स क्रॉस अ रिज ऑर अ व्हॅली लाईन ॲट अ राईट अँगल्स. ओके. ज्या कंटूर लाईन्स आहेत तर त्या रिज किंवा व्हॅली लाईन्स ज्या आहेत तर त्या ॲप्रॉक्सिमेटली कोणत्या अँगलला क्रॉस करतात तर ॲट अ राईट अँगल्स. ओके. जो अँगल असतो तो साधारणतः राईट अँगल असतो. ओके. त्यानंतर इफ द contour lines form U-shaped curves and higher values of contours are inside the loop, then it indicates the ridge line. Okay. Means for example here जर U शेपच्या जर कंटूर लाईन्स फॉर्म होत असतील कंटिन्युअसली आणि जर जी हायेस्ट व्हॅल्यू जी आहे तर ती इनसाईड, म्हणजे इथून जो स्टार्ट होणारी जी कंटूर लाईन आहे जर इथे जर हायेस्ट व्हॅल्यू असेल, इनसाईड जर हायेस्ट व्हॅल्यू असेल तर ती जी लाईन आहे तर त्याला रिज लाईन असं म्हटलं जातं. ओके. अँड इफ द कंटूर लाईन्स फॉर्म व्ही शेप्ड कर्व्स. ओके. व्ही शेप्ड कर्व जर फॉर्म करत असेल अँड द लोअर व्हॅल्यूज ऑफ द कंटूर आर इनसाईड द लूप, जर लोअर व्हॅल्यू जी आहे तर ती इनसाईड द लूप असेल तर ती जी लाईन आहे तर ते काय प्रेझेंट करते तर व्हॅली लाईन. ओके. त्यानंतर कंटूर लाईन्स कॅनॉट क्रॉस वन अनॉदर और मर्ज ऑन द मॅप एक्सेप्ट इन केस ऑफ इन ओव्हर हँगिंग क्लिफ. ओके. ज्या कंटूर लाईन्स आहेत त्या कधी एकमेकांना क्रॉस करत नाहीत किंवा मर्ज होत नाहीत एक्सेप्ट इन केस ऑफ ओव्हर हँगिंग क्लिफ. ओके. दिस इज द डायग्राम ऑफ क्लिप और एक्झाम्पल ऑफ clip. This is vertical clip and this is just clip. ओके. सो इथे जर आपण बघितलं तर या ज्या कंटूर लाईन्स आहेत या मर्ज होत आहेत. ओके. त्यानंतर या केसमध्ये सुद्धा एका ठराविक पॉईंटनंतर इथे वर्टिकल क्लिप आल्यानंतर ज्या कंटूर लाईन्स पास होत आहेत त्या मर्ज होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर इफ सेव्हरल कंटूर लाईन्स कोइन्साइड दॅट इज द हॉरिझॉन्टल इक्वॅलेंट इज 0 देन इट इंडिकेट्स अ वर्टिकल क्लिप. ओके. म्हणजे वर्टिकल क्लिप कधी आपण आयडेंटिफाय करायचं जर हॉरिझॉन्टल इक्वॅलेंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर असं समजायचं की तिथे वर्टिकल क्लिप आहे. ओके. त्यानंतर 4 सेट्स ऑफ कंटूर्स ॲज शोन इन द फिगर रिप्रेझेंट अ सॅडल दॅट इज अ डिप्रेशन बिटवीन द सुमिट्स. ओके. मीन्स शिखरांमधलं जे किंवा जे आता कंटिन्युअस जर डोंगर लाईन असेल आणि हे जे असं जर तुम्हाला रिजन भेटला किंवा असं जर आपल्याला जर कंटूर मॅपमध्ये पाहायला भेटलं तर हे एक्झाम्पल कशाचं आहे तर डिप्रेशन बिटवीन द सुमिट्स. ओके.
then it is a deep in a ridge or the junction of the two ridges, and line passing through the saddles and summits give the watershed line. Okay. Now, what are the uses of contour lines or contours? By inspection of a contour map, information regarding the character of the terrain is obtained, whether it is flat, undulating or rolling etc. जर कंटूर मॅपचं जर आपण यूज केला तर त्याच्यावरून आपल्याला एखाद्या एरियावरची किंवा एखाद्या एरिया किंवा रिजनमधली जमीन कशी आहे, फ्लॅट आहे, अंडुलेटिंग आहे किंवा रोलिंग टाईपमध्ये आहे, तर हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर कंटूर मॅप इज युजफुल फॉर टेकिंग अप लँड लेवलिंग वर्क्स. ओके, जेव्हा आपण लँड लेवलिंगचं वर्क करत असतो तर कंटूर मॅपमध्ये आपल्याला डिप्रेशन्स मीन्स हाईट समजू शकते आणि त्याचा यूज करून आपण लँड लेवलिंग करू शकतो. ओके. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ द कंटूर मॅप सुटेबल साईट फॉर द रिझर्वायर्स, कॅनल्स, ड्रेनेज, चॅनल्स, रोड्स, रेल्वेज एक्सेट्रा कॅन बी सिलेक्टेड. ओके, आता कंटूर मॅपमुळे काय होऊ शकतं की आपण रिझर्वायर्स, आता कंटूर मॅप्समध्ये आपल्याला डिप्रेशन समजतात, त्यानंतर व्हॅलीज समजतात. ओके, किंवा काही खोलगट भाग असतील तर ते समजतात. तर तिथे जर एखादी नॅचरल खड्डा असेल किंवा डिप्रेशन असेल तर तिथे आपण रिझर्वायर बनवू शकतो. ओके, म्हणजे तुमचं जे अर्थवर्कचं जे कॉस्टिंग आहे तर ते कमी होईल. किंवा कॅनल्स कन्स्ट्रक्ट करायचे असतील, ड्रेनेज असतील, चॅनल्स असतील, तर या सर्व गोष्टींसाठी कंटूर मॅपची मदत होते. ओके. त्यानंतर टोटल ड्रेनेज एरिया अँड कपॅसिटी ऑफ द रिझर्वायर कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ द कंटूर मॅप. ओके. देन कम्प्युटेशन ऑफ अर्थवर्क इज पॉसिबल फ्रॉम द कंटूर मॅप. ओके, आपण टोटल किती अर्थवर्क होणार आहे ते पण याच्यावरून काढू शकतो. त्यानंतर कंटूर मॅप्स आर इसेन्शियल फॉर टेकिंग अप एनी सॉइल कन्झर्वेशन वर्क्स लाईक टेरेसिंग, बंडिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रक्चर्स अँड स्पिलवेज एक्सेट्रा. ओके, कंटूर मॅपचा यूज करून आपण जे काही वेगवेगळे सॉइल कन्झर्वेशनशी रिलेटेड वर्क्स आहेत तर ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला कंटूर मॅपचं यूज होऊ शकतो. ओके. देन इंडिव्हिजिबिलिटी ऑफ एनी टू पॉईंट्स कॅन बी नोन फ्रॉम द कंटूर मॅप. ओके. आफ्टर दॅट फ्रॉम द कंटूर मॅप of agriculture land, most suitable method of irrigation for a particular crop can be decided. Okay. Then section can be easily be drawn from the contours. आपण सेक्शन इझिली ड्रॉ करू शकतो एखाद्या स्ट्रक्चर्स वगैरे असतील तर. त्यानंतर अ रूट विथ अ गिवन स्लोप कॅन बी ट्रेस्ड ऑन अ कंटूर मॅप. ओके, एखादा जर आपल्याला रूट जर काढायचा असेल एखाद्या रिजनमधला तर तो आपण कंटूर मॅपवरून काढू शकतो. ठीक आहे. सो इथे आपण थांबूयात, हे सेशन इथे संपलेलं आहे. सो थँक्यू फॉर लिसनिंग.